बंटी तू किधर गई? मार्केट में तू चंगळे चंगळे बोले बाहेरच्या लोकांचं सोडून द्यावं शेट, इथं तर आपलीच लोक आपले जातात. चंगळे बोले अरे कसं आहे ना, हात कोणी पण फिरतं वाघाला नडून धावा. चंगळे बोले. जय महाराष्ट्र. मी मराठी माणूस प्रदीप. आज आपल्याला एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती बोलायचं आहे. हे जे आवाज काढणारे प्राणी हळूहळू आपल्या इंस्टाग्रामवरती येऊ लागलेत. इतके विचित्र आवाज आणि इतक्या व्हरायटीचे आवाज चला पक्ष्यांकडेही नसतील जंगलामध्ये, एवढे आवाज त्या माणसांमध्ये यायला लागले, त्या पोरांमध्ये यायला लागलेत. अनेक जण बोलतील की काय गरिबाची पोरं आहेत, काहीतरी करतायत, होऊ द्या मोठे. पण मोठे होऊ द्या, मोठे होण्याबद्दल कुणाचाही वाद नाही आहे. एखाद्याने व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर आपलं नाव कमवलं, आजकाल काय ते सहज आहे हो, सहज आहे. म्हणजे एखाद्या जवानाला आपली देशभक्ती दाखवण्यासाठी सीमेवरती स्वतःचा प्राण द्यावा लागतो, तेव्हा कळतं की अरे हा जवान होता, हा गेला बिचारा, देशासाठी मेला. पण सध्या देशाच्या आतमध्ये स्वतःचं नाव करणं म्हणजे अगदी हाताचा मळ झाला आहे, मळ. काही यायचं आपलं, काही बोलायचं, काही टाकायचं. अर्ध्या पोरींचे तर नंगे नाच आपण सगळेजण पाहतोय. थोडंसं काय ना काहीतरी दाखवलं की हजारो लाखो फॉलोअर्स आणि नको तसल्या ब्रँड आणि नको तसला पैसा आणि जे काही पाहिजे ते सगळं मिळतं आहे. काही त्याला मेहनत वगैरे जास्त करायची गरजच लागत नाही आहे. सध्या मराठी किंवा महाराष्ट्रामध्ये सोशल मीडियावरती जे काही आवाज येऊ लागलेत विचित्र, त्या हॉटेलांचं ते ठीक आहे बाबा, धंद्याबिंद्यासाठी काहीतरी करते ते. 5 बोकडं कापली, 10 बोकडं कापली, आज या हॉटेलला या, आज त्या हॉटेलला या, ते तुम्ही बघताय. कारण ते सगळं येतं आहे आता लोकांना. ठीक आहे, काहीतरी मराठी माणूस धंदा तरी करतात असं चला. पण हे जे आवाज काढणारे हे जे विचित्र प्राणी येत आहेत, ते खरोखर येणाऱ्या काळात आपल्या तरुण पिढीला थोडे घातक वाटतात मला. मी जेव्हा या सगळ्या गोष्टीचा बारीक अभ्यास केला तेव्हा मला समजलं की कुठेतरी, मी हे नाही म्हणत की ते जे करतायत, ते जे बोलतायत, ते काय त्यांनी बोलू नये किंवा त्यांनी सोशल मीडियावरती येऊ नये. निश्चित यावं, त्यांनी काम करावं, जे काय त्यांचे आवाज काढायचे ते काढावेत. त्यात त्यांची कलाच असेल ती, तर आपण चला बोलणार काय त्यांना. नंतर परत आम्ही म्हणतो की आमच्या महाराष्ट्रात रोजगार नाही, आमची पोरं बेरोजगार आहेत. बेरोजगारी किती वाढली, इथल्या कंपन्या गुजरातला चालल्या. बरं चला, ह्याला कुठनं कळतं गुजरातला चालल्या, मला काही कळत नाही. दुसरी गोष्ट, बेरोजगारी म्हणजे चला यांचं शिक्षण काय आहे ते आधी तपासावं लागेल या बेरोजगार लोकांचं, नंतर इकडे यावं लागेल. कारण हे बाहेर नेतात त्यांना रोजगार मिळतोय हो, चला त्यांना कसा रोजगार मिळतो याच्यावर प्रश्नचिन्ह उभं राहतं. कारण ते त्यांच्या लोकांना बरोबर घेतात, ते मेहनती लोक असतात, मेहनत करतात, पाहिजे ते करतात. आज या रस्त्यांवरती हे ब्रिज बनवणारे हे ते आपण सगळे पाहतोय, सगळे ती बाहेरून आलेली लोक आहेत, सगळे बाहेरून आलेली लोक आहेत. आपल्या लोकांना ती करण्यासाठी लाज वाटते असोत. पण हे जे चंगळ्या बोले कुहू आणि तो जो कोण चंगळ्या आहे, तो जो आवाज काढतोय, किंवा तशीच इतर अनेक मुलं कोंबडा बोले भोंगळ्या बोले कोंगल्या आता आलाय मैदानात, मी पहिले पत्न गाजवली. आमच्याकडे 50 फुटाची विहीर खांदून भेटा. कावा बोले काव, मांजर बोले म्याव. ही जी सगळी तरुण पोर हे जे काय आवाज काढतायत आणि हे जे काय डायलॉग मारून चंगळ्या बोले कुहून अजून तो काय दुसरे ते गले काय आवाज काढतायत, हे खरंच हे आपल्याला काहीतरी देण्यासारखं आहे की फक्त विरंगुळा आहे. आता त्या विरंगुळातूनच घ्यावं लागणार आहे, कारण त्याच्या डायलॉगला कोण ऐकतंय, ते फक्त चंगळ्या बोले कुहूसाठीच त्याला मोठं केलेलं आहे. आणि मी जेव्हा कॉमेंट्स वाचतो खाली, तेव्हा अनेक जण म्हणतात अरे चांगलं पोरगं आहे, चांगलं काम करते. पोरगं चांगलंच आहे, त्याला वाईट म्हणतंयच कोण. आणि म्हणायला मला असं वाटतंय कुठला मार्गच नाही आणि म्हणूही नाही. तो काय फालतूगिरी करतोय, कुणाला शिव्या चार देतोय, काहीही करतोय असं नाही. त्याच्याविषयी आपल्याला बोलायचं काय आहे, तर तो त्याच्या मागे बहुतेक तो काम करतो. तो काहीतरी, मी त्याच्या 1-2-3 व्हिडिओ बघितल्या, ते गोंधळी वगैरे जसे आपल्या असतात त्या प्रकारचं तो काम करतो. अतिशय उत्तम मुलगा आहे, साधा मुलगा आहे, अतिशय निरागस आहे. ग्रामीण खेड्याकडं राहणारी लोक, त्यांना सोशल मीडिया म्हणजे एवढं मोठं काय जाळं आहे का, एवढं काय माहीत नाही. तो आपला व्हिडिओ काढतो, टाकतो. मी त्याच्या खालूनपासून वर सगळं मी पाहिलं. नक्की म्हणला चंगळ्या अगदी एवढा प्रसिद्ध झाला आहे. पण एक महत्त्वाची गोष्ट ही आहे, जी महत्त्वाची गोष्ट मला बोलायची आहे. मी जेव्हा या सगळ्या गोष्टी पाहत होतो, या सगळ्या गोष्टी करताना किंवा हे जे चंगळ्या करतोय, त्याचा जो आवाज काय काढतोय, त्याच्यानंतर ही जी मागची सगळी तरुण पोरं या सगळ्या गोष्टींमध्ये येऊ लागलेत, त्यांना वाटतंय की चंगळ्याने कुहू म्हटलं ना, एवढंच आहे मोठं होण्यासाठी. बघा, ही छोटी गोष्ट नाही आहे. तुमच्या तरुणांच्या किंवा पोरांच्या मानसिकतेवर याचा परिणाम काय होतो हे सगळ्यात पाहणं महत्त्वाचं आहे. अरे बघा, त्या चंगळ्याला कुहू कुहू करून नुसते त्याचे 200 फॉलोअर झाले, 200K, 2 लाख माणसं त्याला जोडली गेली, त्याचं नाव प्रसिद्ध झालं, गाणी येऊ लागली. अरे हेच करावं लागतं, प्रसिद्ध व्हायचं आहे ना, हेच करा, इथंच या, असले काहीतरी आवाज करा, येडे चाळे करा.
हे आमच्या तरुणांमध्ये जास्त फोफावं लागलं आहे. तुम्ही बघा, तुम्ही काढून बघा या सगळ्या गोष्टी, तुम्हाला समजून जाईल की काय नक्की करायचं आहे तुमच्या मुलांना. प्रत्येकाला सोशल मीडियावरती यायचं. अरे पण या, कोणाला नाही आहे. सोशल मीडिया सामाजिक, सोशल तेवढाच वापरावा असं माझं तर म्हणणं आहे. पण चांगलं काहीतरी देण्यासाठी या, चांगलं काहीतरी. आज चेंगळ्या, एक कुहूक बोलतोय चेंगळ्या, असे कित्येक चेंगळे त्याच्यासाठी तिथे येण्यासाठी हे करत असतील. कोणी कावळ्याचा आवाज काढतोय, कोणी चिमण्याचा काढतोय, काय काय सगळा तिच्या आयला बाजारच करून टाकला आहे सगळ्या पोरांनी. ही आमची तरुण पिढी जर असले आवाज काढणार असेल तर खरोखर जरा आम्हाला भानावरती यावं लागेल. कारण ही जी काही प्रसिद्धी मिळते ना, ही प्रसिद्धी फार वाईट आहे, एवढं लक्षात ठेवा. तुम्ही चांगलं काहीतरी काम करताय, तुम्ही समाजकार्य करताय, तुम्ही धर्मकार्य करताय, तुम्ही काहीतरी ज्ञान देताय, तुमच्याकडून कोणत्याही क्षेत्रातला असो काहीतरी देण्याचा चांगला प्रयत्न करताय पिढीला, तर ते निश्चित उत्तम आहे, त्याच्याबद्दल नाही आहे. पण तुम्ही काही असे पायंडे पाडताय की ज्यातून येणारी लहानसहान मुलं, त्यांना असं वाटेल की याला हेच केल्यानंतर आपण मोठे होऊ. तर ही गोष्ट थोडीशी चुकीची आहे, एवढंच मला फक्त वाटतं. आपण कोणाला मोठं करतोय, आपण कोणाला मोठं केलं पाहिजे, आपण कोणाला जास्त पाठिंबा दिला पाहिजे, आपण कोणाला पुश केलं पाहिजे, म्हणजे समजलं ना, पुढे पाठवलं पाहिजे समाज म्हणून, एक आपली एक युनिटी म्हणून. हे आपल्या लोकांना समजलं पाहिजे, कळलं पाहिजे आपल्याला. प्रश्न हा नाही की तो करतोय चेंगळ्या काय, ते वाईट करतोय किंवा काय. मी त्याचं एक उदाहरण म्हणून त्याला फक्त घेतलं आहे. असे अनेक जण आहेत त्याच्यासारखे, पण हा जास्त हे झाल्यामुळं किंवा जास्त लोकांसमोर आल्यामुळं त्या विषयावरती बोलावंसं वाटलं मला. बाकी ते आवाज काढणारे तर अशी कित्येक, ती सगळी हेच आहे, त्यांची लाईनच लागली. ते त्यांचं मला वाटतं कम्युनिटीज त्यांची वेगळी आहे काहीतरी, त्या आवाज काढणाऱ्यांची. तर ही गोष्ट अत्यंत विदारक आहे, एवढं लक्षात ठेवा. आमच्या तरुणांची ध्येय नक्की काय आहेत हे आम्हाला समजलं पाहिजे. आणि हे जर आम्हाला समजणार नाही तर मग आमचा देश, आम्ही जे म्हणतोय ना की आमचा देश अमेरिकेसारखा होत नाही, चायनासारखा होत नाही, त्यांच्याने आपल्या विचारात फार जमीन आसमानाचा फरक आहे. देश मोठा हा काही सरकार आणि गव्हर्नमेंट करत नाही, नागरिकांपासून, सामान्यातल्या सामान्य नागरिकांच्या विचारापासून, त्यांच्या प्रेरणेपासून, त्यांच्या मेहनतीपासून देश मोठा होतो. हे लक्षात घ्या. आम्ही जर असे कुहून कावळ्याचे आणि ह्याचे त्याचे आवाज काढून हेच आमच्यासाठी जर असेल तर आम्ही काय जगाशी स्पर्धा करणार. नाही, याची दुसरी बाजू मी तुम्हाला सांगितली. अनेकांना वाटेल की काय बोलतोय, कशाला त्या पोराचं हे करतोय, ते त्याच्याबद्दल काही वाद नाही आहे. अरे पण काय नुसतं आवाजच काढत बसायचं का? नुसतं आवाजच काढत बसायचं? हे काय, काही कसला ट्रेंड काढला हा आवाज काढणं, काहीही करणं? आम्ही कोणालाही मोठे करू लागलो? आम्ही कोणत्याही याच्यामध्ये जाऊ लागलो? प्रश्न हा आहे, काहीतरी उत्तम द्या. तो चेंगळ्याचं मी बघितलं, तो मुलगा चांगला आहे, अगदी डायलॉग वगैरे चांगले, त्याचं काय फालतूगिरी नसलं, वाईट काही नाही आहे की चुकीचं काहीतरी मेसेज देतो किंवा काय देतो आहे. मी फक्त उदाहरण दिलं आहे त्याचं. तुम्ही करा सोशल मीडिया सगळं, पण तरुणांना हे पण सांगा, येणाऱ्या पुढच्या पिढीला हे पण सांगा की बाबा हेच सर्व काही नाही आहे. तू तुझं काम धंदा बाकी सगळ्या गोष्टी देखील बघ, पुढे कसं जाता येईल, पैसा कसा कमवता येईल याच्याकडे लक्ष दे, हे देखील आपल्याला सांगता आलं पाहिजे.